मित्रांनो, तांबव्याचं मैदान झालं आणि या तांबव्याच्या मैदानात 1 नंबरचं पारितोषिक. आणि जसं मी पाठीमागं मुलाखत घेतलेली की ज्या बैलानं अक्षरशः महाराष्ट्रावर धुमाकूळ घातला, सगळ्यांचा आवडीचा बैल मोठा लक्षाच्या दावणीवर अजून एक बैल घडतोय आणि याचं प्रमाण आहे लक्षाच्या पावलावर पाऊल टाकून आज 1 नंबर घेतलेला आहे. काय सांगाल? हे आनंद वेगळा आहे. हे आनंद आता वेगळाच आहे. आपल्याला काय नवीन तसं काय वाटतच नाही. आपल्याला दावणीला कायमच बैल 1 नंबरातला असतो. या लक्ष आहे तोपर्यंत आपल्याला काय काळजी करायचं काम नाही. बैल तयार होणारच आपल्या दावणीला. बर, 1 नंबर कधी घेतलाय सर्जन? आता एवढ्यात 1 नंबर बरंच झाले त्याचं, पण आता हे महिनाभरात 2च नंबर होय. आता 2-3च नंबरावर बैल थांबवत होता. ते आज आपलं बर. पण मोठ्या मैदानातला हा 1 नंबरचा गुलाल पहिलाच? हो, पहिलाच. कुठला? काशेगावला 2 नंबर. हा, 2 नंबर, पण 1 नंबर. 1 नंबर. तर म्हणजे खूप दिवसातून 1 नंबरला गवसने घातलेला सर्जा. आता मला सांग की सर्जा म्हणजे जसं बैल जसं फॉर्ममध्ये येतोय तसं त्याचा पळ वाढत चाललेला आहे. काय सांगाल तुम्हाला? लक्षातलं कुठलं गुण ह्याच्यात दिसतात तुम्हाला? लक्षातलं बरेचच गुण आहेत. म्हणजे लक्ष कसं आपण अड्ड्यात उतरला की आपल्याला आत्मविश्वास होता बाबा ह्यो बैल बिनगुलाल घेता मागं जायत नाही. तसं आता ह्यो जवळजवळ 8-9 मैदान झालीच. उतरला अड्ड्यात की कुठल्याही कडेला पळून द्या, मध्ये पळून द्या, गुलालाच राहतोच बैल. शोध कुठला आहे हा? नक्की कुठला बैल आहे? काय कुठं काढलाय हुडकून? ही बारकासा नाही आपण वासरू घेतलं होतं, पण आदतमध्ये आपण लय पळवलं नाही. म्हणजे बारीक होतं, लय दमिवलं तर पुन्हा पळत नाही. काय जणांना तसं झालेलं आहे, त्यामुळे आम्ही सावध झालो. बरं, म्हणजे तुम्ही चांगलं सांगता की आदत वयात पळवलंच नाही याला, त्यामुळे तो एवढा आदत वयात दिसला नाही. आणि आता चमकदार कामगिरी करतोय. पहिल्याच नियोजन कसं झालेलं? पहिल्याच काय नियोजन असंच फोनवर बनकर बाहेर म्हटलं तर आपली 2 पळवूया, त्यावर काय 1 नंबर आम्हाला गावायचा नाही. बरं. मग तिने पण आमचा शब्द पाळला. आली ती बैल इथं घेऊन. बर, शोध कसा घेतला? कुठल्या खांशीनं हा बैल पळला? लक्ष कुठल्या पळायचा? डावी नवजी? लक्ष 2कडे पळत होता, हे बी 2कडे बाहेर ना, आतनं कोणीकडे पिऊन द्या. हे पळतोच. बर, पण ह्याचा शोध कसा घेतला तुम्ही? डावीनं चांगला पळेल का उजवीनं चांगला? 2कडे पळतो हा एवढाच. बरं, डावीला टाकला तरी तेवढाच पळणार, उजवीला टाकला तरी तेवढाच पळणार. बरं, ज्यांच्या नावावर गाडी पळती, काय सांगाल? आज तुमचं नाव म्हणजे महाराष्ट्रभर गेलं आणि तुम्ही बघता इथं 1,01,007 नंबरचं. आज आनंद आहे आम्हाला. लय दिवसाची इच्छा होती, ते आज पूर्ण झाली आमची. है ना? 1 नंबर सेलिब्रेशन होणार. बरं, हा विजय कोणाला समर्पित करताय भाऊ? कारण तुम्ही लक्षात ज्यावेळेस पळाय त्यावेळेस असं रोजच व्हाय, सिलसिलाच होता की गुलाल म्हणजे नवीन नसायचा. पण हा 1 नंबर मोठ्या मैदानात 1 नंबर करणं, तर हा विजय कोणाला समर्पित? कोणाला करणार समर्पित? कोणाला म्हणजे बोला, कोणाला समर्पित करायचा हा विजय? हा विजय आमचा नाही. 1 नंबर आम्हाला करायचा होता का तर करायचा होता. आमच्या सेमीफायनल आहे ना, सेमीफायनल पळून बैल आला आमचा. एकदा सांगितलं नंबर आपला आहे, नंबर आपला आहे, गुलाल आपला आहे. यांना समजांना एकदा सांगितलं. पहिल्यापासून बघा होता का तुम्ही? नव्हतो. डायरेक्ट फायनलला? फायनल तुम्ही प्रत्येक मैदानाला आणत का नाही यांना? सुपनेगावचा रहिवासी आहे. सुपनेगावचा रहिवासी आहे. मला बैलगाडी शर्यतीचा आहे ना नाद आहे, भरपूर नाद आहे. आणि मी बघा येतो. मी आज काय ठरवलेलं 1 नंबर केला पाहिजे. घेतला भावना येतो नाही ना, त्या येतो ना आलेलो, सफल झालं. मी एकच सांगू शकतो, सांगा. अजून महाराष्ट्रात माझ्या बैलाने नाव केलं पाहिजेच. करणार की. मी उत्तम भाऊ विनंती करतो तुमचे हे टीम मेंबरला नेहमी आणावं, कारण आज 1 नंबर घेतलाय बघा त्यांच्यामुळं. तर असाच प्रवास आहे चालू, म्हणजे लक्षानंतर गाजवले, लक्षानंतर आत्ता हा बैल सर्जा. आता मला जाता शेवटचं सांगा, किती दिवसातनं पळावत आहे भाऊ सांगा, कारण नवीन लोकांना कळू द्या, कारण ती कसं सलग पळणं होतं. बघा बैल पळवीत नाही 8 दिवसात. आज सगळं झालेलं. 2 पैरे आता परवा दिवशी आंबवड्याला पळवला होता बैल. ह्याचं नाव? 2 दिवसाच्या गॅपवर बैल आज पळव. ह्याचं नाव काय? आराध्य अमोल चव्हाण. ह्यांचा पप्पा आहेत काय? बर,
काय मारतो का तुला बैल? मारतो मारतोय आता ही बक्षीस कोणाकडे जाणार? भावाकडे जाणार आहे. चालेल, भावांना असेच पारितोषिक भेटत राहो. आता सगळ्यात महत्त्वाचा बैल तर पळाला, पण जोडीदार महत्त्वाचा असतो. जोडीदार कोण आहे त्याच्याकडे जाऊया आणि बऱ्याचशा गोष्टी विचारूया. चला मग अशी जसं म्हणलं आपण सर्जाबरोबर, उत्तम भाऊच्या सर्जाबरोबर बैल पळाला. पक्ष 78 भैया बैल कंटिन्यू गोलालाच राहतोय आणि तुमचं नियोजन त्याला महत्त्वाचं म्हणजे आपण म्हणून प्लस पॉईंट आहे. कसं नियोजन ठरलं सर्जाबरोबर पळवायचं? सर्जावर पळायचं म्हणजे तुमच्या शिरंब्याच्या मैदानाला पळायचं होतं, पण त्यांचा एका ठिकाणी शब्द गेला होता म्हणून त्यांनी तिथं त्या बैलात पळाले. मी आपल्या उदयदांच्या त्याच्याबरोबर पळालो. मग तिथे तुम्हाला यश भेटलं, द्वितीय क्रमांक घेतला. तुमच्या मैदानात शिरंब्याच्या मी 2 वर्ष सलग राहिलेलो आहे. आणि मला अजून आठवते ज्यावेळेस 1 नंबर घेतलेला, मी मुलाखत घेतलेली, पण मला आनंद वाटतो की अशा, कारण एखाद्या वेळेस नंबर घेतो आणि त्याच्यानंतर बैल होत नाही, पण आज एवढ्या जवळजवळ 2-3 वर्ष बैल पळतोय. हो, आदतमध्ये पळाला. तुमच्या मैदानाला गेल्या वर्षी दुसरा होता, आता 4 जाती वा सलगच पळतोय बैल बैलाची गाडी. बरं. आणि मध्यंतरी काळ मुंबईला गेला होता पळायला? मुंबईला होतो. मुंबईला बैलानं म्हणजे टोटल सगळ्याच बिनजोड चांगल्या 1 नंबरमध्ये केले. कशी गाडी ही पळली? म्हणजे एक तुमचं नियोजन एवढ्या वर्ष बैलगाडी क्षेत्रात आहे, सर्जेची आणि पक्षाची गाडी कशी पळाली? सर्जेची आणि पक्षाची गाडी म्हणजे दोन्ही बैल मांडायला ठाम, दोन्ही बैल पब्लिकची. अगदी त्याच्यावर पब्लिकला लागलं तरी काहीच अडचण नाही, पक्षावर लागलं तर काय अडचण नाही. आज पक्षात 2 फेरं कडनच पळाला, तुम्ही बघितलं. त्यामुळे काय दोन्ही बैल पब्लिकचे ठाम, शहाणी बैल, एकमेकाची मालकांची मनं जुळली आणि आम्ही आज गाडीत पळावती तांबे. तुम्ही म्हणताय मालकांची मनं जुळली, म्हणजे काय कसं पैरा? आता काय लोकांना कळू द्या की पैरा समजा जुळवायचा असती इच्छा, पण मनं जुळणं काय असतं मालकांची? मनं जुळणं म्हणजे एकमेकाचा शब्द पण ऐकावा लागतो. बाबा निदान तुम्ही 4 मैदानं बैल मागितल्यानंतर पुढच्या माणसानं तुम्हाला एकदा तरी बैल दिला पाहिजे, किंवा वाटत असतं आपल्याला की बाबा ह्या बैलावर गाडी पळेल, त्या पुढच्या पण मालकाला वाटलं पाहिजे की बाबा खरंच ह्याच्यावर आपली गाडी पळेल. एकमेकाची बैल बघितल्यानंतर ती ऑटोमॅटिक मानसिकता माणसाची होती की बाबा खरंच आपली गाडी पळेल. बरं. त्या हिशोबाने आम्ही गाडी ड्रायव्हर ड्रायव्हर आपशिंगचा. मित्रांनो, त्यावेळेसच मुलाखत घेतलेली शिंदत, आणि पुन्हा एकदा मोठं यश, मोठं मैदान, पारंपरिक मैदान, त्यात मोठं यश. काय सांगाल ड्रायव्हर? काय आज तिने बेर गाडी चांगलीच पळाली आणि आज खरा बैलाला बैल लागला. म्हणजे बैल मुंबईत आल्यापासून 2-3 मैदान पळाला, पण माझ्या मनासारखा बैल पळत नव्हता, ते आज बैल पळाला. म्हणजे आज बैलानं काय आहे खरं, म्हणजे गेल्या वर्षी सीझनला जो बैल पळत होता ना, ते आत्ता बैलाला खरा बैल लागला बघा. बरं, पण मला सांगा ना, ज्यावेळेस तुम्ही गाडी पळवता, 3 फेरं पळवलं, मी नेहमी म्हणतो सर्वात जवळनं गाडी तुम्ही बघत असता ड्रायव्हर, तर ही पळवताना तुम्हाला थोडंफार लक्षात आलं होतं की आज गाडीला वेगळा लागलाय? गट जेव्हा काढला ना तेव्हाच म्हणलं आज 1 नंबर करणार. गट काढला तेव्हा सांगितलेलं 1 नंबर करणार, आणि जसा सेमी पळून आला म्हणलं आता काय झालाच. कशी गाडी पळाली? म्हणजे 1 नंबर घेतलं ठीक आहे, पण तुम्हाला पळवताना कशी लक्षात आली की सुट्टीला कशी पळते, मध्ये कशी पळते? दोन्ही बैल खालपासून वर पावत तर तेवढीच पळते ती, म्हणजे कोण कोणाला कमी पळना. ह्यानं गाडी ओढली जास्त की तो जास्तच ओढतोय, ह्यानं वाज ओढली की ते त्या डबल ओढतोय. बरं, ही टीम आहे ना पूर्ण, सोडणारी कोण आहेत? काय वैभव आहे, दया आहे. तर नाही, कारण आज शाल वैभव आहे. मी प्रश्न विचारतो, कारण कसं आहे माहिती आहे का, बैल पळतात पण एक टीम, ही टीमचं यश असतं, एकट्या कुणाचं मालकाचं किंवा ड्रायव्हरचं नसतं, तर हे टीम वर्क असतं. तर तुम्ही गाडी सोडाय असता, बैल मांडाय असता, कसा येतो खाली मांडाय पक्ष? मांडायला एकदम शहाणा बैल, मांडायला त्याच्यासारखा शहाणा बैल नाही. आपल्याला कसं झेंड्याला म्हणजे बाकीच्या गाड्या बघून जर चढवायची म्हटलं तरी बी चढतो देऊ बैल. आपण वडाल तितका बैल येतो पुढं, शहाणा बी तितकाच आहे, त्यामुळे त्याचं काय सोडायला आपल्याला भीती वाटत नाही कधी. बरं, आणि त्याही बैलात तसंच गाडी एकदम शांत, दोन्हींची गाडी एकदम शहाणी उभा राहतो, त्यामुळे काय सोडायला भीती वाटली नाही. त्यामुळं शांत बैल असले की सोडायला कॉन्फिडन्स येतो की बाबांनो आपल्याला पाहिजे अशी चढली की गाडी झेंड्याच्या हिशोबाने आपल्याला सोडता येते. बरं, कितवा नंबर, म्हणजे त्यांनी किती नंबर घेतलेत? 1 नंबर ते सांगा आतापर्यंत. 1 नंबर गेल्या वर्षी तुमचं शिरंब्याचं 1 नंबर, परत केवळचं 1 नंबर, नागटांचं कडनं पळून 1 नंबर, वाय किकलीत पण राहिलेलो तिथं पण, परत अजून 1 नंबर भरपूर मैदानात झालाय. बऱ्याचशा मैदानात. आज इथं तांब्यात
एक नंबर. कारण मित्रांनो आता आठवत नाही तेवढी. कारण मित्रांनो बैलगाडीचं कॉम्पिटिशन वाढत चालले, त्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर मैदान होत असते, त्यात एक नंबर घेणं ही कुठल्याही मालकासाठी महत्त्वाची गोष्ट असते, गर्वाची गोष्ट असते. तर तांबवे मैदान झालं पारंपरिक, त्याचं विजेते झाले तर सर्जा आणि पक्षा. 88 हे काय विषय? 88 म्हणजे आमचे मुंबईचे बाळूशेठ पाटील, त्यांचा तो पहिल्यापासूनचा नंबर, तोच नंबर आम्ही इकडे घाटावर पण चालवला. 88 एक ब्रँड होता. ज्यावेळेला कोण मुंबईत बैलांवर नंबर टाकत नव्हतं, त्यावेळेला बाळूशेठच्या काळात नंबर टाकत होते बैला 88. तीच परंपरा आम्ही इकडं बैलांची चालू ठेवली की त्या नंबरनं आपली बैलं पहिल्यापासून ओळखतात की 88 घाटावर आधी की आपल्याकडे मुंबईत असते की त्यांच्याकडे. तर मित्रांनो तुम्ही एक नंबरची ढाल पाहू शकता. तर सगळ्या प्रवासाला पुढच्या शुभेच्छा. पक्षांना असंच जसं त्यांनी नंबर घेत आहे. हो, आता मी ते बोकड आलेले आहे त्यामुळे त्यांचा जास्त वेळ घेत नाही, पार्टीसाठी तो वेळ देतो आणि सगळ्या प्रवासाला शुभेच्छा. धन्यवाद.